टू डिवाइन टॅरो डिव्हिजन. आज एक नवीन रीडिंग घेऊन आलेली आहे. येस नो रीडिंग असणार आहे आणि सॅजिटेरियस म्हणजे धनुराशीच्या लोकांसाठी असणार आहे. तुम्ही लाईफमध्ये जर आता कोणता डिसिजन घ्यायचा आहे तुम्हाला आणि तुम्ही जर विचार करताय की तुम्ही तो डिसिजन घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे, तर मग त्यासाठी हा गायडन्स असणार आहे. तुमचा क्वेश्चन तुम्ही युनिवर्सकडे विचारू शकता. या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्या एनर्जीज माझ्याशी कनेक्ट होतील. कलेक्टिव्ह आणि टाईमलेस रीडिंग आहे, सो जेवढं रिलेट होतं तेवढंच कनेक्ट करा. बाकीचा पार्ट जो आहे तो तुम्हाला सोडून द्यायचा आहे. प्लस मी तुम्हाला एक्स्ट्रा गायडन्स पण देईल की तुम्हाला काय अवॉइड केलं पाहिजे ह्या सिच्युएशनमध्ये जर होणार असेल तर, आणि नाही होणार असेल तर पुढे काय होणार आहे हे पण मी तुम्हाला गायडन्स देईनच या रीडिंगमधून. सो बघूयात आपण तुमच्यासाठी नक्की काय गायडन्स दिलेला आहे युनिवर्सनी. सगळ्यात आधी मला इथे एक चांगली गोष्ट दिसते की तुमच्याकडे फायनान्शियल ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त येताना दिसत आहेत. पहिली गोष्ट तर तुम्ही जे काय क्वेश्चन विचारलं होतं युनिवर्सकडे, तर आन्सर येस आहे. जर तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियली कुठले प्रॉब्लेम चालू होते किंवा तुम्हाला फायनान्शियली ग्रोथ हवी होती तुमच्या पर्सनल लाईफमध्ये, तर ती ग्रोथ होताना मला व्यवस्थित इथे दिसते आहे. सगळ्या फील्डमध्ये, तुमच्या लव्ह लाईफमध्ये, रिलेशनशिपमध्ये, कोणासोबतही, करिअरमध्ये, फायनान्समध्ये ग्रोथ होताना मला दिसते. तुमच्या लाईफमध्ये आता इथून पुढे खूप जास्त अपॉर्च्युनिटीज येतील. फक्त तुम्हाला त्या गोष्टींवरती काम करायचं आहे. जर ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यापर्यंत येतात तर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की तुम्हाला त्या गोष्टी येत आहेत. नाहीतर काही गोष्टी लाईफमध्ये येऊन निघून जातात तरी आपल्याला समजत नाही आहे. इथे मी बघू शकते खूप जणांना फायनान्शियली असं फील होतं की त्यांनी त्यांच्या पॅरेंट्सला फायनान्शियली हेल्प केली पाहिजे. मोस्टली फादरचे स्ट्रगल मला इथे दिसत आहे की तुम्हाला तुमचे फादर जे आहेत त्यांचे स्ट्रगल खूप जास्त दिसतात. तर तुम्हाला असं फील होतं की तुम्ही फायनान्शियली कधी ग्रो व्हाल आणि होणार आहात की नाही. तर येस आन्सर आहे तुमच्या ह्या क्वेश्चनसाठी. फायनान्शियली तुम्ही ग्रोथ करणार आहात. जर तुम्ही फादर रिलेटेड कोणताही क्वेश्चन केला होता रीडिंगमध्ये, तर त्याच्यासाठी आन्सर येस आहे. फक्त तुम्हाला काय अवॉइड करायचं या सिच्युएशनमध्ये, नेगेटिव्ह थॉट्स तुमच्या डोक्यामध्ये आणायचे नाही आहेत. मला असं दिसतं आहे की तुम्ही खूप जास्त नेगेटिव्ह किंवा वर्स्ट सिच्युएशन इमॅजिन करताल तुमच्या पर्सनल गोष्टींच्या रिलेटेड. जे सिनॅरिओज झाले नाही आहेत त्या गोष्टींचा तुम्ही विचार करता. म्हणजे विचार करायला गेला ना की तुमच्या डोक्यामध्ये वाईट गोष्टी होतील असं तुम्हाला वाटतं. एकदम बॅड सिनेरिओज तुम्ही क्रिएट करता तुमच्या माइंडमध्ये. पण जर तुम्ही असं विचार करत असाल किंवा आधी जर अशा गोष्टी झाल्या असतील तर तुम्ही त्यातून बाहेर यायचं आहे. त्या गोष्टींमध्येच अडकून राहायचं नाही आहे. त्या गोष्टींमधून बाहेर आला तरच तुम्ही क्लॅरिटी तुम्हाला लाईफमध्ये भेटेल. सो त्या गोष्टींबद्दल विचार करायचा नाही आहे.